नमस्कार. मृणालिनी जोशी लिखित वेणा स्वामी ही समर्थ शिष्य वेणाबाईंच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. ठरल्याप्रमाणे वेणाबाईंचं कीर्तन झालं. वामन पंडितांसारख्या बहुश्रुत व्युत्पन्न भक्तांना त्यांच्या मागे टाळ धरून उभं राहण्याचं धाडस केलं. साशंक होऊन आलेली श्रोतू मंडळी वेणाबाईंच्या रसाळ आख्यानानं, त्यांच्या सुबोध निवेदन शैलीनं, त्यांच्या भावपूर्ण कथनानं आणि सुरेलनी मधुर संगीतानं मंत्रमुग्ध होऊन एक अकल्पित असं आश्चर्य पाहिलं, एक अननुभूत असा आनंद स्वाद घेतला, अशा समाधानात परत गेली. समर्थांनीही आपल्या शिष्याला शाबासकी दिली. मोठ्या समाधानानं म्हणाले, अभ्यास उत्तम चाललाय तुमचा आणि यावेळी तुमची प्रकृतीही चांगली दिसतेय. प्रत्यक्ष रामरायांनी पथ्यपाणी केलंय ना? शेजारीच उभे असलेल्या अक्कांनी कौतुकानं सांगितलं. परंतु त्यांच्या अपेक्षेप्रमाणे समर्थांच्या मुखावर आनंद दिसला नाही. ते गंभीर झाले. वेणाबाईंकडे निरखून पाहत राहिले. अक्कांना वाटलं समर्थांचा विश्वास बसला नाही, म्हणून त्या पुन्हा म्हणाल्या, वेणूच सांगत होती, मी भिक्षेला गेले होते ना तेव्हा. पण रामरायांना साकडं घालण्याचं कारण काय? करील बिचारी, उत्सवाची कामं अंगावर आणि त्यात ज्वरानं हैराण झाली. म्हणून काय झालं? क्षुद्र देहासाठी श्रींना संकट घालणं योग्य नाही. त्यांच्यापाशी मागायचंच असेल तर एवढंच मागावं, रामासी इतुके मागावे, जे आपण रामची व्हावे, का रामासी दास करावे आपण ऐसे? काय केलं ते वेणाबाई? तुमच्यासारख्या साधिकेला हे अगदी शोभलं नाही. समर्थांचा स्वर चढला, मुद्रा रागेजली, नेत्रात निषेध दाटला. अक्का कानकोंड्या झाल्या. कुठून हा विषय काढला असं त्यांना झालं. वेणाबाईंची चर्यासुद्धा कावरी बावरी झाली, डोळे भरून आले. त्यांनी हात जोडले, भीत म्हणाल्या, महाराज, लेकीचं चुकलं असलं तर क्षमा करावी, वाटल्यास दंड करावा. पण मी काही या क्षणभंगूर शरीरासाठी साकडं नाही घातलं श्रींना. मरणाला भिवून धावा नाही केला रामरायाचा. मग का त्रास दिलात त्यांना? मी एवढंच म्हटलं स्वामी, की या देहाकडून उत्सवाची सिद्धता करवून घ्यावी, कामापुरती शक्ती द्यावी. समर्थांची मुद्रा थोडी सौम्य झाली. म्हणाले, आपला उत्सव यथासांग करवून घेणं त्यांच्याच हाती असतं. तो पार पडण्यास ते स्वतः समर्थ आहेत. आपले देह केवळ त्यांच्या कार्याचं माध्यम, त्यांच्या इच्छेनं चालणारे, आपल्या विनवणीनं नव्हे. ठीक आहे, झालं ते झालं. इतप्पर देहासाठी व कार्यासाठी कशासाठीही त्यांच्यावर असं संकट घालू नका, समजलं? होय स्वामी, असं म्हणून वेणाबाईंनी पुन्हा एकदा वाकून नमस्कार केला. समर्थांच्या मुखावर प्रसन्न भाव उमटला. वेणाबाईंच्या व्यक्तित्वावर झळकणारी दैवी प्रभा पाहून ते कौतुकानं म्हणाले, तरीच मला आल्यापासून सारखं वाटत होतं की आमच्या वेणूत फरक झालाय. भाग्यवान आहेस बाळा, रघुरायानं तुझा स्वीकार केला. वेणाबाईंच्या आयुष्याला कलाटणी मिळणारा एक अनपेक्षित आणि तसं पाहिलं तर त्यांच्याशी अर्थार्थी फारसा संबंध नसणारा असा एक प्रसंग लवकरच घडून आला. खरं म्हणजे समर्थांना तीर्थक्षेत्राची रूढ कल्पना पटत नसे. ते म्हणत, तीर्था जाती देखो वेकी, तेथे कैसी होते पाखी, येथे लोक तेथे लोक अवघे एकची उदक, पाप गेले पुण्य झाले, कैसे प्रत्ययासी आले, मनमुंडिल्या उन्मन झाले, शिरमुंडिल्या काय केले. त्यांना स्वतःला पटणारा तीर्थविधी त्यांनी फार पूर्वी अगदी नकळत्या वयात एकदाच केला होता. कसा तर दासे तीर्थविधी केला, रामी पिंड समर्पिला. आणि तरीही ते शके 1577 रामेश्वरच्या यात्रेला निघाले. स्वतःच्या मुक्तीसाठी नव्हे तर राष्ट्राच्या मुक्तीसाठी, पुण्य संचयासाठी नव्हे तर राजकारणासाठी, शक्ती संचयासाठी. ज्येष्ठ वद्यात परळीहून समर्थ यात्रेच्या मिशाने प्रवासाला निघाले. वाटेत ते श्रावण महिन्यात मिरजेला गेले. त्यावेळी तिथे त्यांचे एक अंतरंगातले शिष्य जयराम स्वामी वडगावकर यांचा मुक्काम होता. गावात त्यांची कीर्तने चालू होती. त्या रात्रीसुद्धा कीर्तन उभं राहिलं. रस्त्यावरच कनाती देऊन उभ्या केलेल्या जागेत पुष्कळ गर्दी जमली होती. कीर्तन रंगलं होतं. मधूनच जय जयकार होत होता. टाळ मृदुंगाच्या साथीने होणारा नामघोष असं म्हणतात गरजत होता. श्रोतृवृंदाला कशाचं भान उरलं नव्हतं. अशा धुंद वातावरणात मिरजेचा ठाणेदार दिलाल खान याची स्वारी तिथून फेरफटका मारीत निघाली होती. कीर्तनाचा ध्वनी ऐकून त्यानं आपल्या शिपायाला विचारलं,
ये क्या तमाशा चल रहा है रे? कुछ नहीं साहब, हिंदुओं का फकीर वाद चलाता है. अच्छा, तो हम भी सुने. असे म्हणून ठाणेदार घोड्यावरून खाली उतरला. कनातीला कान लावून ऐकू लागला. आज जयराम स्वामी परमेश्वर भक्तीचं महात्म्य सांगताना, संत संगतीची महती पटवताना म्हणत होते, प्राणी कसाही असो, दुष्ट असो की सुष्ट असो, त्याला मुहूर्त मात्र साधू समागम घडला तर तो देवाच्या कृपेला पात्र होतो. संतांच्या आशीर्वादाने त्यांना रामाचं साक्षात दर्शन घडतं. पुढचं आख्यान काही ठाणेदारांना ऐकलं नाही. त्यानं केवळ तेवढंच वाक्य पक्क लक्षात ठेवलं आणि त्याची प्रचिती घेण्याचा निश्चय केला. दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या त्यानं बुवांचा ठावठिकाणा शोधून काढवला. इकडे आपल्या कचेरीत बैठकीची व्यवस्था केली. मुसलमान आणि हिंदू यांच्यातील प्रतिष्ठित माणसांना, काजी पंडितांना सभेसाठी बोलवलं आणि मग जयराम स्वामींना समारंभपूर्वक आणण्यासाठी पालखी पाठवली. ठाणेदाराचं निमंत्रण मिळताच जयराम स्वामी विचारात पडले. समर्थांना विचारावं तर ते पहाटेच उठून कृष्ण स्नानासाठी गेले होते. काय करावं, जावं की नाही? त्यांनी तिथे आलेल्या ग्रामस्थांना विचारलं. त्यांनी एकमतानं सांगितलं की ठाणेदाराचं बोलावणं टाळून चालणार नाही. इच्छेनं गेला नाही तर तो मुसक्या बांधून न्यायला सुद्धा कमी करणार नाही. ठीक आहे असं म्हणून स्वामींनी शिपायांना सांगितलं, जा, आम्ही आमचं अनेक उरकून येतो म्हणून सांगा. जयराम स्वामींचं आणि त्यांच्या शिष्यांचं स्वागत दिलाल खाननं मोठ्या अदबीनं केलं. रुमालानं हात बांधून दरवाजासमोर समोर येऊन त्यांना स्वामींना वाड्यात नेलं, गादीवर बसवलं. तिथूनच खिदमतगाराला खूण केली. त्याबरोबर त्यानं सरपोसानं झाकलेलं एक तबक स्वामींपुढे आणून ठेवलं. स्वामींच्या नाकात एक उग्र दर्प शिरला. त्यांच्या भाळावर आठी उमटली. ठाणेदारांना जाणून बुजून तिकडे दुर्लक्ष करीत कुर्निसात करून म्हटलं, कल आपने वाज में कहा कि फकीर का मिलाप घड़ी भर होने से वह साधु राम बताते हैं. राम रहीम दोनों एक ही है. मैं आपकी खिदमत में 4 घंटे तक रहूँगा. मुझे राम दर्शन होना चाहिए. असं एकदम दर्शन कसं होईल? माझ्या बोलण्याचा अर्थ असा की साधू संतांच्या सांगण्याप्रमाणे माणसानं भजन पूजन केलं, आपलं वर्तन शुद्ध ठेवलं, मन निर्मळ ठेवलं म्हणजे त्याला देवाचं दर्शन होतं. नहीं नहीं जी, आप ऐसी बात नहीं करनी चाहिए. मैंने खुद सुना. आपने कहा कि आदमी भला बुरा कैसा भी हो, साधु के मिलाप से उसको राम दर्शन होता है. मुझे वह दर्शन होना चाहिए, नहीं तो मैं आपको मुसल्लिम बनाऊंगा. ये देखिए. असं म्हणत खानाने तबकावरचा सरपोस दूर केला. स्वामींना एकदम किळस आली. तबकातल्या मांसाकडे बघून त्यांनी तोंड फिरवलं. या संकटातून पार कसं पडावं? स्वामी विचारात पडले. अखेरीस सर्वातून तारून नेणारे पाय म्हणजे गुरुपाय. त्यांचं स्मरण करून ते खानाला म्हणाले, सुदैवाने आमचे गुरु महाराज इथेच आहेत. तेच याचा निर्णय करायला समर्थ आहेत. आपण 4 घटका थांबावे. खानाला वाटलं बरं झालं, एकाऐवजी 2 सापडतील. त्यानं आनंदून म्हटलं, किधर आहे वो? मैं उनको बुला लेता हूँ. छे छे, तुमच्या बोलवण्याने ते येणार नाहीत. मी माझा माणूस पाठवतो. खानानं मान डोलावली. तेव्हा स्वामी त्यांच्या एका शिष्याला म्हणाले, जा रे गोपाळा, कृष्णातीरी जाऊन सद्गुरूंना सर्व हकीकत सांग. म्हणाव, आत्ता आपणच एक भक्त कैवारी, दुरितहारी. गोपाळ तात्काळ गेला. समर्थांनी सर्व वृत्त ऐकलं. किंचित रोषानं म्हणाले, आम्ही येत नाही, जा तू येथून. पण महाराज, जा म्हणतो ना, ज्याचे शब्द त्याने पाळावे. साधू असतील त्यांनी रामदर्शन करवावे. गोपाळ विचारा खालमानेनं परत फिरला. इकडे त्याच्याही आधी समर्थ कचेरीत येऊन प्रकट झाले. आपणास काहीच माहीत नसल्यासारखं करत म्हणाले, जयरामा, तू इथे काय करतोयस? उठ चल. नाही, यांना जाता येणार नाही, खाननं मध्येच म्हटलं. कारण हे काय बंदी आहेत तुमचे? आत्ता नाही, पण त्यांनी आम्हाला रामाचं दर्शन करून दिलं नाही तर मात्र होतील. असं? तुम्हाला रामदर्शन पाहिजे एवढंच ना खानसाहेब? हां जी, ते आम्ही करवतो. मात्र तुम्ही आमच्या मागं, आम्ही जाऊ त्या मार्गानं आलं पाहिजे. याल? क्यों नहीं? आप फरमाइए, उस रास्ते से मैं जरूर आऊँगा. चली, चला उठा. असं म्हणून समर्थ सफेलीवर आले. त्यांच्या मागोमाग जयराम स्वामी आणि दिलेल खानही किल्ल्याच्या तटावर आले. आता रामदास स्वामी करणार तरी काय, असा प्रश्न जयराम स्वामींच्या मनात आला. तोच तटावरच्या बंदूक मारण्याच्या लहानशा भोकाजवळ उभे राहून समर्थ म्हणाले, या मार्गाने पलीकडे जायचं आहे.
या जंगीतून? खानाने मोठमोठ्यांदा हसत विचारलं. त्याला वाटलं, हा उंचापुरा भरदार फकीर या छोट्याशा छिद्रातून जाणार तरी कसा. परंतु त्याचं हसणं थांबायच्या आतच समर्थ त्या जंगीतून बाहेर गेले सुद्धा. पंचमहाभूतांवर स्वामित्व असलेल्या परमशक्तीशी एकरूप झालेल्या योग्याला या सृष्टीत अशक्य असं काय आहे. स्थूल देहाच्या अतीत झालेल्याला जड पदार्थाचं बंधन राहीलच कसं. लिंग देहाला ओलांडणाऱ्या संकल्पाचं काय होतं. कारण शून्याला उल्लंघून जाणाऱ्याला भय कसलं. तुर्या नि उन्मनीय अवस्थांना बाधक असं काय असणार. आणि नित्य स्वरूपी मग्न असणाऱ्याला अष्टधा प्रकृती अडसर तरी कसा घालणार. समर्थ रामदासांसारख्या महायोग्याच्या पायाशी आणि महालघुम्यासारख्या अष्टसिद्धी उभ्या असतात. त्यांना स्थूल जडात पार करणं कठीण का होतं. जयराम, अरे विचार कसला करतोस. ये ना, तूही या जंगीतून पलीकडे ये. आज्ञा महाराज, असं म्हणत जयराम स्वामींनी डोळे मिटले आणि सद्गुरु कृपेनं गुरुभक्तीच्या बळावर तेही पलीकडे आले. खान हे सगळं अवाक होऊन पाहत होता. ही माणसं की शैतान. ह्या अल्लाह. या खान साहेब, आमच्या वाटेने तुम्ही या. हा बघा राम आमच्या सन्नीत उभा आहे आणि या आणि दर्शन घ्या. समर्थांचे हे शब्द ऐकताच खानाच्या सर्वांगाला कंप सुटला. त्या हृदयवेधी शब्दांनी त्याच्या अंतःकरणात विलक्षण खळबळ माजली. रजतमाला दूर करीत त्याच्या पिंडातली सात्विक वृत्ती आवेगानं उचंबळून आली. तो तिथेच गडाबडा लोळू लागला, मोठ्याने स्फुंदू लागला. रामदास स्वामी तटाच्या आत आले. खानाच्या मस्तकावर हात ठेवीत म्हणाले, शांत हो बेटा, उठो. जोगी जंगम सोफी फकीर कलंदर नाना रूपी येणेची मागे स्वरूपी पावन होती. हे ध्यानी ठेव. माफ करा खाविंद, या बंद्याला माफ करा. पश्चातापाने खानाला पुन्हा पुन्हा दुःखाचा उमाळा येत होता. समर्थांनी त्याची नाना प्रकारे समजूत घातली तरी तो ऐकेना. समर्थांचे पाय धरून म्हणाला, मला आपल्या धर्मात घ्या. हिंदू धर्माची दीक्षा द्या. नाही, धर्मांतर करणं पाप आहे. बेटा, तुझा धर्मच तुझं कल्याण करील. अपराध मनात आणून चित्ती असा झुरत बसू नकोस. मग काय करू. स्वयं खुदा बनो. जो न किसी धर्म का है न किसी जात का. सर्व धर्मांचं सार तेच आहे. सकळ धर्मांमध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. ईश्वरा वाचून जगात काही नाही. पण आमचा धर्म तो आमचाही धर्म आहे. कारण दोन्ही धर्मात एक ईश्वरच आहे. तुमची निर्गुणाची उपासना ती आम्हीही करतो, पण ती करतो सगुणाच्या आधाराने, मूर्तीच्या मदतीने. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. म्हणूनच तर आम्ही मूर्तीचं विसर्जन करतो. मग आम्ही त्या फोडतो तेव्हा आम्हाला दुःख होतं, कारण त्यात आम्ही परमेश्वराची प्राणप्रतिष्ठा केलेली असते. तुम्ही त्याचा अपमान करता, द्वेष करता, विटंबना करता, म्हणून आम्हाला चीड येते. क्रोधानं मूर्ती फोडणं हा रानटीपणा आहे. पण सगुणाचं यथासांग पूजन करून त्याची प्रेमानं पुन्हा जागच्या जागी पाठवणी करणं, त्याच्या स्थापनेमुळे मिळणारी प्रसन्नता मिळवून त्याच्या सहाय्यानं होणारं ज्ञान प्राप्त करून त्याचं कृतज्ञतेनं विसर्जन करणं, हे आम्ही देवत्वाच्या दिशेनं जाणारं पाऊल आहे असं समजतो. सृजन केलं त्याचं विसर्जन करावंच लागतं. त्याचं ज्ञान होणं म्हणजे शाश्वत अशाश्वताचं ज्ञान होणं आहे. समर्थांचं सर्वच सांगणं दिलेल खानला समजत होतं असं नाही, पण बुद्धीला समजलं नाही तरी त्याच्या हृदयाला जाणवत होतं. समर्थांच्या विभूतिमत्वाची दिव्य प्रभा त्याच्या चित्ताला व्यापून टाकत होती. अंतःकरणात भक्तिप्रेमाची ज्योत लावली जात होती. समर्थांना तो अगदी जाऊच देना. आपण इथेच राहावे असा आग्रह करू लागला. अखेरीस समर्थ म्हणाले, आम्ही संन्यासी, एके जागी राहणं आम्हाला जमत नाही. फार तर आम्ही इथे मठ स्थापन करू. अच्छा, लेकिन महाराज, आपली खूण ठीक आहे. तुझ्या किल्ल्यात आपण मारुतीची स्थापना करूया. दिलेल खानने लागलीच सर्व व्यवस्था केली. समर्थांनी हाती द्रोणगिरी घेतलेला भव्य मारुती तिथे उभा केला. त्याची प्राणप्रतिष्ठा केली, पूजा केली, आरती केली आणि निघताना म्हणाले, बेटा, तू आता रामाचा दास झालास. भेटेल त्याला राम राम म्हणायचं. दोघांच्याही मनात असणाऱ्या रामाची याद करायची. सर्वांनी जय जय रघुवीर समर्थ असा जय जयकार करून खानाचा निरोप घेतला. या सगळ्या विजय पर्वानं उल्लसित होऊन जयराम स्वामींनी उच्च स्वरात सवाई म्हणायला प्रारंभ केला. रामदूत वायुसूत भीमगर्भ युत्पत्ती
जो नरात वानरात भक्ती प्रेम वित्पत्ती, दास दक्ष स्वामी पक्ष निज काज सारथी, वीर जोर शिरजोर धक्क धिंग मारुती. मिरजेला वेणुबाईंच्या सासूबाई गेल्यापासून बंद असलेल्या वाड्यातच मठाची स्थापना करावी असं ठरलं. आणि मठाधिपती? जयरामांच्या या प्रश्नाला समर्थांनी हसून उत्तर दिलं, अर्थात या वाड्याची स्वामिनी. कोण? वेणाबाई? हो का? त्यांचं उत्तर भोवताली असलेल्या शिष्यांपैकी कुणीच दिलं नाही. पुढे त्यांच्या मनातले संशय जाणून समर्थच पुढे म्हणाले, मठाधिपती होण्यासाठी लागणारं वैराग्य, ज्ञान, भक्ती, प्रेम आणि निष्ठा या सर्व गोष्टी वेणाबाईंच्यात आहेत. आता त्यांनी स्त्री देह धारण केला आहे म्हणून कुणाच्या मनात शंका असेल तर तीही निरर्थक आहे. कारण श्रींच्या लेखी स्थूल देहाला महत्त्व नाही. नर नारी दोन्ही त्यांना सारखेच. समर्थाने लगेच सर्व सूत्र हलवली. चाफळाहून वेणाबाईंसह निवडक शिष्यमंडळींना बोलावून घेतलं. उत्सवाची सिद्धता केली. वेणाबाईंना हा संकल्प कळला तेव्हा त्या अस्वस्थ झाल्या. व्याकुळ होऊन म्हणाल्या, मला असं दूर का लोटतात स्वामी? काही चुकलं का माझं? असं कोण म्हणालं? मग या पायांच्या सेवेत अंतराय का करता? सेवेत अंतराय नव्हे वेणू, सेवेत सर्वस्व वाहण्याची संधी देतो आहोत तुला आम्ही. नीट समजून घे. तुलाच इथे ठेवण्यात आमचा विशेष हेतू आहे. गतधवा म्हणजे अंधाराचं जीणं, कुटुंबाचं दुर्दैव, समाजावरचं संकट या सर्व विपरीत कल्पना आम्हाला दूर करायच्या आहेत. समाजानं उपेक्षा केलेली विधवास तिच्या प्रयत्नानं, अभ्यासानं रामसेवेचा परिसर स्पर्श घडवून आणते. सोनपुतळीहून सर्वार्थानं समर्थ होऊन समाजाला मार्गदर्शन करू शकते हेच आम्हाला तुझ्या उदाहरणावरून सिद्ध करायचं आहे. पण मला जमेल का हे? निसंशय जमेल. आम्ही आमच्या तपस्येचा एक अंशच इथे तुझ्या रूपानं स्थापन करत आहोत. सद्गुरूंच्या या आश्वासक शब्दांनी वेणाबाईंची तनू नखशिखांत थरथरली. दिव्य शक्तीची एक लहर त्यांच्या संपूर्ण अस्तित्वाला व्यापून राहिली. त्या अपार्थिव स्पर्शाच्या स्मरणात असतानाच त्यांच्या कानी हाक आली, स्वामी. वेणुबाईंनी दचकून डोळे उघडले. कुठे आहेत स्वामी? त्यांनी दिंडी दरवाजाकडे उत्सुकतेनं पाहिलं, पण ती चिरपरिचित नि चिरवांछित पदकमळं त्यांना तिथे दिसेनात. स्वामी, आत चलावं. आत्ता कुठे वेणाबाईंचं लक्ष वृंदावनाशी उभ्या असलेल्या बाईयाबाईंकडे गेलं. असं म्हणजे ही स्वामी म्हणते आहे ती आपल्यालाच उद्देशून. वेणाबाईंचे ओठ किंचित विलग झाले. त्या स्वतःशीच म्हणाल्या, हां, फार मोठा भार टाकलाय या जीवावर. पण हे स्वामी पण निभवायचं काम करायचं आहे वेणाच्याच स्वामींनी. उठता ना स्वामी, आरतीची वेळ झाली आहे, बाईयाबाईंनी पुन्हा म्हटलं. वेणाबाई उठून आत आल्या. बाईयाबाईंनी निरांजन लावलं. आरतीचं तबक वेणाबाईंच्या हाती दिलं. बाकीच्या सर्वांनी हातात झांजा घेतल्या. श्री रामप्रभूच्या मुखाकडे पाहताना वेणाबाईंचं मन भरून आलं. वाटलं काल हे तबक स्वामींच्या हाती होतं. स्वामींचा खणखणीत आवाज घंटेच्या आवाजालाही मागं टाकत होता. वातावरण उत्साहानं भरलं होतं. आणि आजही आम्ही इथेच आहोत वेणू. कालचं सांगणं आजच विसरलीस? तुझ्या रूपानं मीच इथे नांदत आहे. वेणाबाईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सद्गदित कंठानं त्या तन्मय होऊन म्हणू लागल्या, साफल्या निजवल्या कौसल्या माता, भूकन्या अनन्या मुनिमान्या सीता, खेचर वनचर फणीवर भरता निज भ्राता, दशरथ नृपा एक धन्य तो पिता. जयदेव जयदेव जय रघुकुळ टिळका, आरती ओवाळू त्रिभुवन नायिका. आचार्या गुरुवर्या कार्याचे फळ, रविकुळ मंडण खंडण संसार मूळ. सुरवर मुनिवर किन्नर ध्याती सकळ, धन्य तो निजदास भक्त प्रेमळ. जयदेव जयदेव जय रघुकुळ टिळका, आरती ओवाळू त्रिभुवन नायिका. जयदेव जयदेव. मिरज मठाची व्यवस्था आता नीट लागली. भजन, पूजन, कीर्तन, भिक्षा, पाकसिद्धी, नैवेद्य, प्रसाद, पारणी इत्यादी सर्व व्यवहार व्यवस्थितपणानं पार पडू लागले. समर्थांच्या शिकवणीप्रमाणे वेणास्वामींनी मठवासियांना धारे लावून दिले. आपापल्या कामाची अंमलबजावणी दक्षतेनं व्हावी, परिपूर्णतेनं व्हावी अशी कडक शिस्त त्यांना लावली. कुठेही दिरंगाई नाही, कामचुकारपणा नाही की व्यक्तिगत आचरणात नेमधर्मात ढिलाई नाही. हे सर्व करत असताना वेणास्वामींना पावलोपावली सद्गुरूंचं सहाय्य होतं.
त्यांचे शब्द ठाई ठाई वाट दाखवत होते, सावध करत होते, धैर्य देत होते. शिवथर गाडीत बसून जेवढा दासबोध लिहून झाला होता तेवढ्याची प्रत करून त्यांनी तो आपल्याजवळ ठेवला होता. रात्री सर्व कामं उरकल्यावर त्यासमोर ग्रंथ घेऊन बसत, त्यावर फुलं वाहून मस्तक ठेवीत आणि प्रार्थना करीत, महाराज कृपा करा. हे त्यांचं वागणं पाहून एक दिवस दासबोधाच्या श्रवणाला बसणाऱ्या भीमाबाईंनी धीर करून विचारलं, स्वामी, रोज मनात येतं की आपण या ग्रंथालाच महाराज म्हणता. नुसतं म्हणत नाही बाळा, या ग्रंथाच्या अक्षरात सद्गुरूंची मूर्ती साकारलेली आहे, त्यांची शक्ती सामावलेली आहे. आम्ही सुद्धा प्रथम असंच समजत होतो की हा एक ग्रंथ आहे, महाराजांचाच असला तरी हा काही महाराज नाही. पण एक दिवस काय झालं, आम्हाला वाटलं स्वामी प्रत्यक्ष मठात नसतात, त्यावेळी त्यांची पूजा अर्चा करण्यासाठी आपल्याजवळ त्यांच्या पादुका असाव्यात. लेकीच्या लढीवाळपणानं आम्ही त्यांच्यापाशी तशी मागणीही केली. स्वामींनी होकार दिला आणि आमच्या हाती ठेवला दासबोध. म्हणाले, याचं वाचन कर, मनन कर, तेच माझं भजन पूजन. आम्हाला पटलं नाही. आम्ही थोडं खिन्न होऊन म्हटलं, यांचं मनन चिंतन मी करीनच, पण याला मनीची व्यथा कशी सांगता येईल, त्याच्याशी हितगुज कसं करता येईल, सुखदुःखाचं निवेदन कसं करता येईल, त्याच्या योगाने साक्षात्कार कसा होईल. यावर स्वामींनी उत्तर दिलं, तुम्ही साधक गुरुसेवक आणि तरीही तुमच्या मनात हा संदेह आला. अहो, गुरुवाक्य हे गुरु इतकंच सामर्थ्य संपन्न असतं, सर्व शक्तिमान असतं. दासबोध हा सिद्ध ग्रंथ आहे, त्याचं मनन करा, त्याचा अभ्यास करा, श्रीचरणासारखीच त्याची निष्ठेने भक्ती करा, तसं आचरण करा आणि पहा, तुम्हाला साक्षात्कार झालाच पाहिजे. हे सत्य आहे, त्रिकाला बाधित सत्य आहे. आणि काय सांगू तुम्हाला, स्वामींच्या प्रत्येक शब्दानं माझ्या हातातल्या ग्रंथात चैतन्य निर्माण होत होतं आणि ते एखाद्या विद्युत लहरीसारखं माझ्या अंगावर सळसळत होतं. मी मंत्रमुग्ध झाले, त्या ग्रंथाला हृदयाशी धरून आनंदमग्न झाले. वेणास्वामी आतासुद्धा त्या विलक्षण प्रसंगाच्या आठवणीनं सद्गदित झाल्या. ग्रंथावरून भक्तिभावानं हात फिरवीत म्हणू लागल्या, भक्तीचेन योगे देव निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी. श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. सुवर्णाचे लोहो काही सर्वथा होणार नाही, तैसा गुरुदास संदेही पडोची नेणे सर्वदा. सद्गुरुसी म्हणावे कल्पतरू, तरी हा कल्पने तीत विचारू, कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी. म्हणून सद्गुरु वर्णवेना, येगे हेची माझी वर्णना. अंतरस्थितीची आखुणा अंतर्निष्ठ जाणती. वेणास्वामींना समर्थांच्या आज्ञेचं वारंवार स्मरण होत होतं, परंतु प्रत्यक्ष लेखनाला अजून प्रारंभ झाला नव्हता. मागच्या उत्सवाच्या वेळी समर्थ म्हणाले होते, रामरायाने दिलेला क्षण क्षण माणसानं कारणी लावलाच पाहिजे. तुमचा जन्म जनांना गुरुभक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी झाला आहे. त्यासाठी तुम्ही रामकथेचं गायन करा, ब्रह्मांडाला भेदून टाकणारा त्यांचा दिव्य महिमा वर्णन करा, कवित्व करा, सरळ, प्रांजळ, अर्थयुक्त, भक्तियुक्त. त्यावर वेणास्वामी संकोचून म्हणाल्या होत्या, आजवर काही पदं म्हटली गेली खरी, पण असं मोठं काव्य निश्चितच पुरेल. श्रींचा तुमच्यावर वरदहस्त आहे. वेणी संप्रदायातून रामरायाचं छंदोबद्ध गायन होणार आहे. रामकथेचे रसाळ प्रबंध लिहिले जाणार आहेत. मनापासून प्रयत्न करा, ध्यानी घ्या की लहान थोर काम नाही, केल्या वेगळे होत नाही. अहो, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. होय, केलं तर पाहिजेच, असं म्हणत वेणास्वामींनी मधल्या दाराच्या भिंतीलगत आसन मांडलं. समोर उजव्या बाजूला मासी भरली दौड ठेवली, बोरूला बारीक टोक करून ठेवलं, चौरंगावर कागदाची एक चळत ठेवली. मग त्या रामापुढे येऊन उभ्या राहिल्या. हात जोडून म्हणाल्या, देवा, तुझं सगळंच चरित्र अलौकिक आहे. त्यातला कुठला भाग वर्णन करू आणि कुठला गाळू? मी गोंधळून गेले. तेव्हा आता तूच सांग, कशावर कवित्व करू? श्रीमूर्तीकडे पाहता पाहता वेणास्वामी भावमग्न झाल्या. काही वेळानं अचानक त्यांना सनईचे मंजूळ सूर ऐकू येऊ लागले. जाई जुईच्या चाफा प्राजक्तीच्या संमिश्र सुगंधानं दळमळणाऱ्या वातावरणात दिसू लागले हिरवेगार चुड्यानं शोभणारे कमळकळीसारखे कोमल करद्वय. त्यांनी धरलेली जाईच्या फुलांची तुळशीदळं गुंफून केलेली मनोहर वर्माला समोर अंतरपाट आणि त्या पलीकडे श्यामल वर्णाचे पराक्रमी पुरुषाला शोभावे असे
शरणागत दास आश्वासन देणारे चरणपंकज. त्या श्रवणानं, त्या परिमळानं आणि त्या पादपद्मांच्या दर्शनानं वेणास्वामींना उत्तर दिलं होतं. त्यांनी श्रींच्या पायावर माथा टेकून प्रणाम केला. त्यांच्यावरून हलकेच हात फिरवला. त्यांची पायधूळ कपाळी लावली. प्रसन्न चित्तानं त्या आसनावर येऊन बसल्या. समर्थांचं स्मरण करून त्यांनी बोरू उचलला आणि त्या आतून येणारे शब्द समोरच्या कागदावर झरझर लिहू लागल्या. सीता स्वयंवर. समास पहिला. श्री रामकर्ता. ओम नमोजी गजानना. सकळ विद्येच्या सदना. गौरी नंदना कविजना. विद्या वैभवे वेळसी. तरी माझे मनीची आवडी. सीता सैवराची गोडी. अर्थ प्रमेय परवडी. रंग भरून द्यावा. सीता सैवरांच्या काजा. सिद्ध लाडू गणराजा. पूर्ण मोदक पंज खाजा. तू वराडी आधी. ऐसा पूजिला गणपती. आणि नमिला यथामती. हेत धरून या चित्ती. रघुनाथ कथेचा. गजानना पाठोपाठ वेदमाता वाग्देवीला नमन केलं. नंतर नमन केलं नित्य शाश्वत निरंजन अशा सद्गुरू स्वामींना. मग कुळदेवतेचं स्मरण करून सर्वांना वंदन केलं. वेणास्वामींची कुळदेवता आणि इष्टदेवता एकच, श्रीराम. तेच त्यांचं सर्वस्व. त्याला वंदन करताना त्या म्हणतात, रामगुणाचा सागरू. राम सुखाचा सुरतरू. राम भक्ताचे माहेरू. राम विसावा जनाचा. राम मनाचे मोहन. राम जीवाचे जीवन. राम सदा समाधान ज्ञानी याचे. राम पूजावा वेळासी. राम ध्यावा अहणेसी. रामा वेगळे मनासी काही नावडे. आता श्रोती निरोत्तर. नावेक होवेजी तत्पर. मंगळोच्छाह सैवर. ऐका जानकीचे. बराच वेळ बसून वेणास्वामी लिहित होत्या. त्या दिवसापासून त्यांना जानकी जीवन श्रीरामाच्या विवाह वाचून काही सुचेनासं झालं. प्रातःकाळची ध्यानधारणा, देवाची पूजा अर्चा, नैवेद्य, मठाधिपती म्हणून पार पडायची काही कामं, मध्यान्हीचं भोजन इत्यादी नित्यकर्म झाली की त्या आपल्या आसनावर बसून पुढचा कथाभाग लिहू लागत. लेखनात अशा काही रंगत की त्यातील बारीक सारीक प्रसंगही त्यांना स्पष्ट दिसू लागत. नुसते दिसतच असं नव्हे, तर परकाया प्रवेशाची किमया घडल्यासारखं होऊन त्या त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेत. त्या व्यक्तींचे मनोभाव स्वतःच अनुभवत असत. तर कित्येकदा त्यांचं स्वतःचंच रूप मनापुढे तरळून जाई. मधूनच आठवे वेणूचं लग्न. त्या अपरिचिताच्या गळ्यात वरमाळ घालताना क्षणिक वर आलेल्या दृष्टीला दिसलेलं केशरी गंध आणि पाणीदार डोळे. लाजा होमाच्या वेळी दाटलेला तुपाचा विशिष्ट गंध. होमाग्नीचा दाटलेला धूर. नाका डोळ्यांनी येणारं पाणी. अष्टपुत्री चिरडी. हिरवा चुडा. गोट, पाटल्या, बाळ्या बुगड्या, साखळ्या तोरड्या आणि त्या साऱ्या साजशृंगारानं भारावून गेलेली नि बावरलेली ती अबोध बालिका. बघता बघता बालिकेची मूर्त अदृश्य झाली आणि तिथे दिसू लागली जनकाची राजबाळी. सुंदर गर्भरेशमी खणाची चोळी. तिच्या बाजूच्या पंखांना गुंफलेले मोत्याचे घोस. झळकत्या रत्नांचे झुपके. टपोऱ्या मोती पोळ्यांनी गुंफलेली नागिणीसारखी तिच्या पाठीवर रुळणारी वेणी. बाहुभूषणे, वाक्या, बाजूबंद, रत्नकंकणे, रत्नमुद्रिका, नृपूर, माळे, साकळ्या अशा मनोहर वस्त्रालंकाराने शोभणारी ती चाफेकळी हा हा म्हणता शब्दाच्या मखरात अवतीर्ण झाली. कागदावर तिची मनोवेदक छबी उमटली. माथा जाडी तेज सतेज. मुक्ता फळाचे फाके तेज. सर्व भूषणा भूषण राज. मस्तकमणी शोभला. तेजो रासी रत्नमाळा. लखलकाट मुक्तमाळा. सर्व तेजा आगळा. तो बिजवरा कापोली. जांबून दाता झगझगीत. मोहनमाळा त्या लखलकीत. चाफेकळी मिरवित. चाफेकळी जानकी. अशा भांगार जडित मोहक मैथिलीचं जनकराजांनी स्वयंवर मांडलं. देशोदेशीचे राजकुमार राजधानीत आले. अहल्येचा उद्धार करून श्री राम लक्ष्मण सुद्धा विश्वामित्र ऋषींबरोबर मिथिला नगरीत आले आहेत असं कानावर आलं तेव्हा जानकी कावरीबावरी झाली. रामदर्शनाला अधीर होऊन सखी विजयला म्हणाली, राम आला आला हे वार्ता म्या ऐकिली गे तत्वता. पण तो सभेत कुठं बसला आहे ते दाखव ना मला. इतर राजांचं गुणवर्णन करीत नको बसूस माझे बाई. मला आधी राम दाखव. कोण तोगे आत्माराम. कोण तोगे सुखराम. विश्रांतीचा हे विश्राम मदनमूर्ती दाखवी. सीता मोठी भाग्यवान. तिला सुखमूर्ती श्रीरामाचं दर्शन तर झालंच, पण त्यानं शिवधनुष्याला बाण लावून पणही जिंकला. महाराजांनी कन्यादान केलं.
तिला डाळिंबी, कुसुंबी, पीतवर्णी अशा नाना प्रकारची कनकवस्त्रे, चिरड्या, प्राभरणे, भरजरी पाटाव आणि नाना प्रकारचे अलंकार आहेर म्हणून दिले. हळदी उठण्याच्या वेळी पतीच्या पावलांकडे जानकी प्रेमभरानं पाहू लागली. ते पाऊले जनकनंदिनी आपली मिरासी लाहोनी, सलज्जते अधोवदनी सुख स्वानंदे न्याहाळी. जेथे नेपुरे वाकी साजते, अंधू तोडर विराजते, सामुद्रिके साजिरेते, तळवे आरक्त नीळवर्णी. त्या पदसरोजामध्ये त्रिभुवन, त्रिलोक नवे सारं ब्रह्मांडच सामावलं होतं. ती त्यांना पुन्हा पुन्हा वंदन करत म्हणाली, सुंदरा तू स्वानंद घना, रामा राजीव लोचना, जगज्जीवना पुरातना, मनोवाचा न कळसी. तेवढ्यात कोणी प्रौढा बोलली, अगं मुली, नमस्कार करताना नाव घ्यावं लागतं हो. यावर साऱ्यांनीच नावाचा आग्रह धरला. तेव्हा मैथिली लाजत लाजत म्हणाली, प्राणवल्लभा रघोत्तमा, उठणे करू दे सुखधामा. नंतर झालं वरपूजन. वराडी मंडळी उभी राहिली आणि अंत्रपाटी रामसीता, बधांजोडी अक्षदा, सुवासिनी मंगळमंडिता, आरत्या दुभागी दाटल्या. देवी दाटले गगन, समस्त तुरे जाली लीन, मंगळाष्टके सावधान, थोर घोष दाटला. गणेशवंदनानं सुरुवात झाली. आरंभी वदली महागणपती, हे शारदे सुंदरी, शुभे आणि वदे सुवेळ विलसे तू मंगळे माधुरी. रामा जानकी माळ घेऊनी, करी उभी आसे सुंदरी, ती ते सादर वैखरी, शुभवदे सीतांवर मंगळम. सर्व ऋषीमुनींनी आशीर्वचन उच्चारले आणि लग्न लागलं. ओम पुण्य गजरी जनकजा, माळा घातली रघुराजा, राम अक्षता तेजपुंजा, जानकी मस्तकी शोभल्या. दुपारी लिहिलेलं काव्य रात्री सर्वांना ऐकवलं जात होतं. त्यांचं श्रवण करता करता माणसं तो प्रसंग प्रत्यक्ष अनुभवत होती. विवाहाच्या सुख सोहळ्यात रंगून जात होती. सीमांतपूजन, तेलवण, पायघड्या, कळशपूजन, गणेशपूजन, मधुपर्क लाजा होम, मंगळाष्टकम, सूनमुख, उखाणे, अक्षयवाणे, मिष्टान्न भोजने, स्वयंवर, वरात, अयोध्या नगरीतला प्रवेश, राजमंदिरात झालेलं लक्ष्मीपूजन, सर्व सोहळा रंगता रंगता 6-7 महिने कसे पाखरासारखे भुरकन उडून गेले. 14व्या समासाची अखेर झाली. मन आनंदानं भरून आलं आणि त्याचवेळी आता हा आनंद संपत आला म्हणून हुरहुरे लागले. अशा मोठ्या विलक्षण मनस्थितीत वेणाबाई ग्रंथाची फलश्रुती सांगू लागल्या. हे सीतेचे सैवर, वाल्मिक बोलीला विस्तार, रम्य रसाळ सुंदर, नाना विलासे करुनी. हे बोलणे यथार्थ, करता राम याचा समर्थ, कोण सांगो हा गुह्यार्थ, माझा मीच जाणे. हे राघवाची कथा, करता मी नव्हे सर्वथा, सत्य आवडले समर्था, ग्रंथ सिद्धी पावला. रामकथा हे प्रसिद्ध, ऐकल्याचे फळसिद्ध, एकेकाक्षरे बंध, मोक्ष पावती हे वचन. भक्तीकरिता याचे पठण, अथवा करिता श्रवण, त्याचे मनोरथ पूर्ण, करता राम समर्थ. हे वचन नव्हे मनधरणी, या ग्रंथाची हे आयणी, प्रसिद्ध त्रैलोक्य मिरवणी, ठसा रामकथेचा. जे रघोत्तमाचे चरित्र, ते सर्व भावे पवित्र, ज्याच्या श्रवणे सत्पात्र, धन्य होय जे त्रिजगी. जे जे भक्ताचे अंतःकरणी, ते ते पुरवी चाप पाणी, त्या कारणे सर्व गुणी रघुनाथजी बजावे. शुद्ध कार्तिकी चतुर्दशी, ग्रंथ पावला सिद्धीसी, रामपदांबुजी विळासी, अनन्य भावे ठेविला. इति श्री रामायणे आदिकांडे सीता स्वयंवरो नाम समास 14 संपूर्णामस्तु. श्री रामार्पणमस्तु. शुभम भवतु. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.